माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे आणि मी जाणार आहे तिकडे. तर थोडे 5-10 मिनिटांनी मी आणि माझे फ्रेंड्स तिकडे एका जागेवर इकट्ठा होणार आहे. तर तुम्हाला तिकडे दाखवते मी काय काय होणार आहे, कसं कसं होणार आहे. तर आजचा लुक पण खूप मी भारी बनवून केला आहे तयार, तर तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स बघा असं काय माझा आहे लुक. तर फ्रेंड्स आता मी तिला हे गिफ्ट पण घेतलं, तर तुम्ही गेस करा की मी काय घेतलं असेल. तर फ्रेंड्स आता मी निघाली पण आहेत माझ्या मैत्रिणींकडे भेटायला आणि मी अम्ब्रेला पण घेतली, कारण का पावसासारखं वातावरण झालंय. ब्लॉग मध्ये दिसत नसेल कारण का मी ब्राईटनेस केली आहे म्हणून. आणि चला आता मग जाऊया. आणि मी क्रॉक्स घातले, तुम्हाला दाखवते, लय मस्त आहेत हे बघा हे. आणि आता आपण पटकन जाऊया. तर फ्रेंड्स आता थोडे थोडे ते पडायला लागत म्हणून मी घेतलंय. एवढे पण जास्त जोरात नाही पडत, मला मी म्हणलेलं ना की पावसाचं वातावरण झालंय. तर फ्रेंड्स आता मी इकडे आली आहे आणि माझ्या मैत्रिणीसाठी मी थांबली आहे. पण ज्या दुकानात आम्हाला जायचं होतं ते दुकानच बंद आहे. आता बघू कुठे जायचंय, आता परत डिसाईड करावं लागेल. त्यासाठी टाइम लागेल आणि मला परत ट्युशनला पण जायचंय अजून. तर आता माझी फ्रेंड आलेली आहे आणि हिचा बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर फ्रेंड्स आता ही पण ब्लॉगिंग बनवती. तुम्हाला तिचं चॅनल पाहिलं असेल तर मी तुम्हाला खाली असं देईन आणि तो पण दे. तर कशी दिसते आम्ही सांगा. तर फ्रेंड्स आता माझी दुसरी पण मैत्रीण आली आहे. हिला तर तुम्ही बघितलं आहे ब्लॉग मध्ये. ही तर आमच्या ब्लॉग मध्ये नसते, आम्ही एखाद्या प्रश्नामध्ये नाहीये म्हणून. तर फ्रेंड्स आता माझी अजून एक मैत्रीण आली आहे. बाई फुल कोरियन दिसते. बाई कोरियन दिसते, कोरियन तू फुल ऑन. हो. आणि ही बघ, ही जी तर फॅशन एक नंबर भाई, एक नंबर. फ्रेंड्स आता आम्ही इकडे थांबलो आहे पाणीपुरी खायला आणि आम्ही ज्या कॅफे मध्ये जाणार होतो तिकडे कॅफेच बंद होता म्हणून आम्ही इकडे आलोय. चांगलं म्युझिक आहे. माझी उद्या असणार आहे. तुला मोठे भाऊ यार गिफ्ट द्यायला. कोण? फ्रेंड्स आता आम्ही दिला आहे हिला गिफ्ट. वा भारी. मी बघणार आहे भाई, मी बघणार आहे काय दिलंय. हे बघा, हे बघा. वाव. देख. तर फ्रेंड्स आता माझी अजून एक मैत्रीण आलेली आहे आणि खूप उशीर आमचं सगळं झाल्यानंतर क्या हुआ, मेरा भाई बहन गाया बन. मैं लिटरली घर में ताला लगा के आई हूँ. जब लोग आएंगे ना उनको कुछ नहीं पता. गालियाँ दे के आई. चश्मा. तर फ्रेंड्स आता आमचं खाऊन पिऊन सगळं झाल्यानंतर जाते तिला ट्युशनला पण जायचं आहे आणि इकडे सगळ्यांना आईस्क्रीम देऊन गेली आहे. मला पण दिली पण मी नाही घेतली कारण का मला लय सर्दी झाली आहे म्हणून. आता तरी इसकी ही हिंदी बोलती, इसकी हिंदी किस मुश्किलों से आई है तू बता. मेरे भाई बहन गायब. इसके भाई लोग गायब हो गए इसलिए इसको देर हो गई. क्या भाई. तर फ्रेंड्स बघा ती चालली आहे. तर फ्रेंड्स आता नंदिनी गेली आहे म्हणजे बर्थडे कडेच गेली. आता आम्ही पण जातो थोड्या वेळाने आणि आम्हाला पण ट्युशनला जायचंय. मैंने ब्रेसलेट और पेंडेंट दिया था. मैं भैया से जाके भैया 100 वाला सेलिब्रेशन का बॉक्स दे दो. वो भैया कह रहे नहीं बेटा मैं आई है. तर फ्रेंड्स आता नंदिनीची रिएक्शन पण बघायला नाही भेटली. तिला ट्युशन जायचं होतं, नाहीतर तिने इकडेच गिफ्ट उघडलं असतं आणि दाखवलं असतं. मग मी तुम्हाला सांगते की मी पेंडेंट आणि ब्रेसलेट दिलं. तर बघू तिची रिएक्शन. ती जेव्हा मला स्कूलमध्ये भेटली तेव्हा मी तुम्हाला सांगितले मला काय म्हणाली. देखो ये क्या बोल रहे हैं. मेरा अभी 26 जुलाई को बर्थडे है ये बोल रही थी. तो बोली क्या मैं पार्टी नहीं देने वाली भाई, मैं टॉफी दूंगी तुमको. ये बोल रही मुझे 2 टॉफी चाहिए. तो ये बोले कि नहीं भाई
ये की मिलेगी. तर फ्रेंड्स आता आम्ही घरी चाललो आहे आणि आम्ही दोघीच राहिलो आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवते की तिने काय गिफ्ट घेतलं दाखवते. तर फ्रेंड्स बघा आता शर्वरीने हे गिफ्ट दिलं आहे आणि किती प्रिटी दिसत आहे आणि तिने किचन आणि ब्रेसलेट दिलेलं भारी आहे. नाईस चॉईस. तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहे घरी आणि आम्ही फक्त दोघीच राहिलोय. गाडी आली समोरून. तर आता आम्ही परत ट्युशन जाणार आहे आणि ट्युशनला पण आम्ही भेटणार आहोत परत. आम्हाला घरी जायचंच मन करत नाहीये. असं वाटतं इथेच थांबव दिवस. चला मग भेटूया घरी. बाय बाय बाय. तिच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हा थँक्यू.